मी आणि वाघमारे, पाटील आणि रणजित होते त्या खोलीत आलो. काय भेटला का चंद्रसाहेबांना? पाटील काहीशा उपहास गर्भस्वरात म्हणाले. मी काहीच बोललो नाही. अजूनही माझं शरीर थरथरतच होतं. त्याच थरथरत्या हातानं मी विल्सचं पाकिट बाहेर काढलं. कशीबशी एक सिगरेट काढली, ओठात सारली, थरथरत्या हाताने पेटवली. आता सांग, तुझा चंद्रसाहेबांशी केव्हा आणि कसा संबंध आला? आज चंद्रसाहेबांच्या वतीनं हे, मी रणजित राणाकडे निर्देश करत म्हणालो, हे माझ्याकडे आले होते. असं म्हणत मी प्रेस क्लबमध्ये घडलेला सगळा किस्सा सांगितला. पाटील लक्षपूर्वक माझं बोलणं ऐकत होते. फक्त एक दोनदा मला मध्ये थांबवून त्यांनी एक दोन प्रश्न विचारले होते. मी बोलत असताना रणजित राणानं एक दोनदा मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण पाटलांनी काहीशा कठोर शब्दात त्याला गप्प बसवलं. वास्तविक हा सगळा किस्सा रणजित राणाकडनं त्यांनी अगोदरच ऐकलेला होता. केवळ माझ्या आणि रणजितच्या सांगण्यात काही विसंगती आहे का एवढंच त्यांना चेक करायचं असावं. मग त्या मिस्टर रणजित राणांनी सांगितल्याप्रमाणे तो हॉटेल किनारामध्ये 9 वाजता गेला होता. पाटील साहेबांनी मला विचारलं. हो, बरोबर 9ला 5 कमी असताना मी 8 नंबरच्या टेबलावर जाऊन बसलो होतो. मग ती किती वाजता आली? कोण? तीच ना, वैशाली साने नावाची पोरगी. ती केव्हा आली? ती आलीच नाही. काय म्हणतो? हो, ती तिथे आलीच नाही. तू काहीतरी धापा मारू नका. पाटील काहीशा चिडक्या स्वरात म्हणाले. तिने टेबल बुक केलं, तिने भेटायची वेळ ठरवली आणि तीच आली नाही, असं कसं होईन? मी खरं तेच सांगतोय पाटील साहेब, ती तिथे आली नाही. मी 10:30पर्यंत तिची वाट बघत थांबलो होतो, पण पाटलांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले होते. मी जाणीवपूर्वक खोटं बोलतोय असं त्यांना वाटत होतं आणि माझी गोची अशी होती की वैशाली साने मला भेटायला किनारावर येण्यापूर्वीच कोणीतरी तिला कायमचं दुसऱ्या जगात पाठवून दिलंय हे मी त्यांना सांगू शकत नव्हतो. पाटील साहेब, मी काकुळतीनं त्यांना म्हणालो. पाटील साहेब, तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास का बसत नाही आहे तेच मला कळत नाही. माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही त्या वैशाली सानेला ना विचारा ना, मी काय करायचं तुम्हाला नाही सांगायचा? पाटील कपाळावर आठ्या घालत म्हणाले. मला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही ते चांगलं समजतं. पहिल्यांदा मला या चंद्रसाहेबाच्या आत्महत्येची चौकशी करायला पाहिजे, मग मी त्या पोरीकडे बघतो. चंद्रसाहेबांनी आत्महत्याच केली आहे याबद्दल तुमची पक्की खात्री आहे? राहा ना, म्हणजे हाय तो पुरावा त्याच दिशेने बोर्ड दाखवतोय ना. चंद्रसाहेब 10:30च्या सुमाराला बंगल्यावर परतले होते. रामलाल नावाच्या त्यांच्या एका नोकराच्या म्हणण्यानुसार त्यावेळी चंद्रसाहेब कमालीचे डिस्टर्ब झालेले दिसत होते. त्यावेळी ते काहीसे नशेतही होते असं तो म्हणतो. बंगल्यावर परतताच ते तडक आपल्या स्टडी रूममध्ये गेले होते आणि आपल्याला कोणीही डिस्टर्ब करायचा नाही अशी सक्त सूचना त्यांनी त्या रामलालला केली. त्यानंतर रामलाल आपल्या खोलीत जाऊन झोपायची तयारी करत असताना त्यांनी गोळी झाडल्याचा आवाज ऐकला. आवाज ऐकताच रामलाल तसा धावत स्टडी रूममध्ये गेला. त्यावेळी तू त्यांना बघितलं ना, त्याच अवस्थेत पडलेल्या चंद्रसाहेबांना त्यांनी पाहिलं होतं. त्यानंतर थोड्याच वेळात रणजित साहेब इथं आले. त्यांनी आम्हाला फोन केला. मग तुम्हाला फोन करण्याआधी त्यांनी डॉक्टरांना का नाही फोन केला? बघताय क्षणी चंद्रसाहेब सगळ्या डॉक्टरी उपचाराच्या पलीकडे गेलेत हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून डॉक्टरला फोन करण्यात वेळ न घालवता त्याने आम्हाला फोन केला. ठीक आहे, पण चंद्रसाहेबांनी आत्महत्या का करावी? आता ते मला समजलं असतं तर एवढ्या रात्री मी इथं काही झक मारायला थांबलो असतो का? सरळ घरी जाऊन झोपलो नसतो का? आपण सरकार तुम्हाला रात्र जागायचा तर पगार देतं ना, तुमची ती ड्युटीच आहे. पण माझं इथं काहीच काम नाही आहे, त्यामुळे मी निघतो. लय शहाणपणा करू नको. पाटील मला दटावत म्हणाले. अहो, पण सांगितलं ना, माझ्या परवानगीशिवाय तू हेतनं हालायचा नाही. गप्प बसलो. पाटील काही क्षण विचारमग्न चेहरा करून गप्प राहिले. मग स्वतःशी बोलावत अशा आवाजात म्हणाले. चंद्रसाहेबांनी आत्महत्या का केली असावी? एवढा मोठा पैसेवाला श्रीमंत माणूस होता तो. अशा माणसाचे एखाद्या परस्त्रीबरोबर संबंध असणं ही काय फार मोठी जगावेगळी गोष्ट नव्हती ना. मी काहीच बोललो नाही.
आता त्यांचा सेक्रेटरी रणजित राणा मोठा हुशार आणि चालाक वाटतो बरं का तो. चंद्रासाहेबांचा प्रायव्हेट सेक्रेटरी असल्यामुळं त्यांच्या चांगल्या वाईट सगळ्या कृत्याची खडानखडा माहिती त्याला असणार ना. त्या बदल्यात त्याला पगार असा कितीसा देत असतील चंद्रसाहेब? फार फार तर 5,000 7,000. कदाचित आपल्या करोडपती मालकाचा हा चेंगटपणा बघून त्यांच्या पैशावर डाल्ल्या मारण्यासाठी त्यानेच काहीतरी करामत केली नसेल कशावरून. नाही पाटील साहेब, तसं असतं तर माझी मदत मागायला तो कशाला आला असता? अरे कदाचित तुलाही त्याने आपल्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतला असेल. मला? हां, अच्छा, म्हणजे चंद्रासाहेबांच्या पैशावर माझाही डोळा होता असं तुम्हाला म्हणायचं आहे? हा, तसंच म्हणायचं आहे. हे तुम्ही म्हणताय पाटील साहेब? पाटील काहीही न बोलता गप्प राहिले. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या माहितीच्या जोरावर आम्ही चंद्रासाहेबांना कसली धमकी देऊ शकत होतो? अरे त्या मुलीशी असलेल्या अनैतिक संबंधाची कहाणी तुम्ही त्यांच्या पत्नीला सांगायची धमकी तर देऊ शकत होता का नाही? आपण ती गोष्ट चंद्रासाहेबांच्या पत्नीला आधीपासून माहिती होती. तू काहीतरी दापा नको मारू रे, पाटील हात उडवत म्हणाले. मग इन्स्पेक्टर साहेब, रणजित म्हणाला, विक्रम साहेब म्हणताय ते खरं आहे. मिसेस चंद्रांना सगळं काही माहिती होतं. नाही, त्याची खात्री आहे ना. मी मिसेस चंद्राला विचारून करीन. ना आहेत कुठं त्या? नाही, त्यावेळी बंगल्यात नाही येत आत्ता. मग कुठे आहेत? हो, ते मला कसं माहिती असणार? म्हणजे त्या नेहमी अशा रात्र घराच्या बाहेर असतात का? नाही, मला माहिती नाही. ठीक आहे, मी त्यांची वाट बघत थांबतो. आणि त्यांनी हे वैशाली साने चंद्रासाहेबांवर जे काही आरोप करत होती त्याची आपल्याला माहिती आहे असं सांगितलं तर तुम्ही रणजितला आपल्या संशयाच्या यादीतनं वगळणार का? ते मी नंतर ठरवेल बरं का. पाटील माझं बोलणं उडवून लावत म्हणाले. पहिलं त्या मी चंद्राला येऊ तर दे. मला एक कळत नाही आहे, तुम्ही इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा त्या वैशाली सानेचा शोध का नाही घेत? खरं खोटं काय ते सगळ्यांपेक्षा तीच अधिक चांगलं सांगू शकते नाही का? तू तुझा सल्ला तुझ्याजवळ ठेव रे, मला माझं काम शिकवायच्या भानगडीत पडू नको तू. याच वेळी बाहेर पोर्चमध्ये एक कार थांबल्याचा आवाज आला आणि मग थोड्याच वेळात बाहेरच्या पॅसेजमध्ये सँडलचा टकटक आवाज ऐकू आला. काही क्षणानंतर दरवाजा उघडला गेला आणि एका अत्यंत देखण्या स्त्रीनं त्या खोलीत प्रवेश केला. याच का मिसेस सुचित्रा चंद्रा? मी हलक्या आवाजात रणजितला विचारलं. रणजितनं होकारार्थी मान डोलावली. मी एक दीर्घ निश्वास सोडला. कारण हॉटेल किनारामध्ये प्रकाश सावंतबरोबर ज्या स्त्रीला मी पाहिलं होतं ती हीच स्त्री होती. मिसेस सुचित्रा चंद्रा दारातनं आत आली आणि मग तिथेच थबकली. काहीशा विस्फारित नजरेनं तिनं खोलीत असलेल्या लोकांवरनं नजर फिरवली. इन्स्पेक्टर पाटलांवर नजर पडताच ती एकदम दचकल्यासारखी झाली. काय झालंय? रणजितकडे बघत तिने साशंक स्वरात विचारलं. मॅडम. रणजित अडखळत्या स्वरात म्हणाला, फार वाईट बातमी आहे. चंद्रासाहेब. काय झालं चंद्रासाहेबांना? काहीशा कापऱ्या आवाजात तिने विचारलं. चंद्रासाहेबांनी फार भयंकर दुर्घटना घडली हो. कसली दुर्घटना? कुठे आहेत ते? मॅडम साहेब आता या जगात नाहीत. असं बोलून रणजितने आपला चेहरा झाकून घेतला. सुचित्राच्या चेहऱ्यावर भीती आणि अविश्वासाचे भाव उमटले. क्षणभर तर ती एकदम दगडी पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली. मग तिची नजर खोलीत असलेल्या एकावरनं फिरली. जणू रणजितनी जे काही सांगितलं ते खोटं आहे असं कोणीतरी सांगेल असं तिला वाटलं असावं. शेवटी तिची नजर पाटलांवर स्थिरावली. रणजितनी जे काही सांगितलं ते दुर्दैवानं खरं आहे मिसेस चंद्रा. पाटील घसा साफ करत म्हणाले. तुम्ही कोण आहात? मी इन्स्पेक्टर पाटील आहे आणि हे माझे असिस्टंट आहेत सब इन्स्पेक्टर वाघमारे. पण हे घडलं कसं? चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली. सुचित्राच्या तोंडून एक सुस्कारा बाहेर पडला. कुठे आहेत ते? मॅडम, तुम्ही तिथं गेला नाहीत तर बरं होईल. फार भयानक दृश्य आहे ते. रणजित. सुचित्रा हुकमी स्वरात म्हणाली. मला साहेबांच्याकडे घेऊन चल. तिचा हुकूम टाळणं रणजितला शक्य नव्हतं.
तो कसाबसा खुर्चीतनं उठून उभा राहिला. पाटलांनी काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, मग पुन्हा ओठ घट्ट मिटून घेतले. कुठे आहेत ते? स्टडीत आहेत, रणजित हलक्या आवाजात म्हणाला. सुचित्रा झपाझप पावलं टाकत स्टडीच्या दिशेनं चालायला लागली. रणजित अडखळत्या पावलांनी तिच्या मागे धावला. पाटील, वाघमारे आणि मी ती गेली त्या दिशेकडे बघत तसेच स्तब्ध उभे राहिलो. 5-7 मिनिटात सुचित्रा आणि रणजित परत आले. सुचित्राचा चेहरा पांढरा फटक पडला होता. आपले ओठ तिने घट्ट आवळून धरले होते. तिच्या डोळ्यात एक विचित्र रिकामपण भरून राहिलेलं होतं. बाजूला असणाऱ्या टेबलवर पाण्याचा एक जग आणि ग्लास होता. मी पुढे झालो, जगातलं पाणी ग्लासात ओतलं आणि ग्लास सुचित्राच्या पुढे केला. सुचित्राने ग्लास ओठाला लावून एका दमात ग्लासातलं सगळं पाणी संपवलं. मग रिकामा ग्लास माझ्या हातात देत ती कृतज्ञ नजरेनं माझ्याकडे बघत म्हणाली, थँक्यू मिस्टर विक्रम राजे. तिने पुन्हा एकदा कृतज्ञ नजरेनं माझ्याकडे बघत मान डोलावली. सुचित्रा खरोखर एक कणखर मनाची स्त्री होती. या नाजूक आणि भयंकर प्रसंगातही तिने आपल्या भावनांवर कमालीचा ताबा ठेवला होता. ही केस कोण हँडल करतंय? मी करतोय. पाटील किंचित पुढे होत म्हणाले. हे तुमचे सहकारी आहेत? माझ्याकडे इशारा करत तिने पाटलांना विचारलं. मॅडम, पाटलांऐवजी रणजित उत्तर देत म्हणाला, मिस्टर राजे पोलीस खात्यातले नाही आहेत, ते न्यू इंडिया टाइम्सचे रिपोर्टर आहेत. साहेबांच्या सांगण्यावरनं ते या प्रकरणात त्यांना मदत करत होते. हो, आय सी. अच्छा. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या पतीचा खून कुणी केला, काही पत्ता लागला? खून? पाटील एकदम गडबडले आणि मग स्वतःला सावरत म्हणाले, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मिसेस चंद्रा. हा खून नाही आहे, ही आत्महत्या आहे. चंद्रा साहेबांनी आपल्याच हातानं स्वतःवर गोळी घालून घेतली. नॉनसेन्स. सुचित्रा कपाळावर आठ्या घालत कडवट स्वरात म्हणाली, तुम्ही प्रेत पाहिलं आणि लगेच माझ्या पतीनं आत्महत्या केली असं गृहीत धरून मोकळे झालात तुम्ही? पण मिसेस चंद्रा, सगळी परिस्थिती बघता हीच एकमेव शक्यता आहे ना. शक्यता? मी सांगते तुम्हाला, तुम्ही काढलेला निष्कर्ष साफ चुकीचा आहे. तुमच्यापेक्षा माझ्या पतीला मी जास्त जवळून ओळखत होते. इतक्या किरकोळ कारणाने घाबरून आत्महत्या करणे इतपत चंद्रासाहेब कमकुवत मनाचे नव्हते. जगण्यावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. देवानं दिलेलं आयुष्य तेवढ्याच आनंदात घालवणं आणि प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेणं हे ते आपलं कर्तव्य समजत होते. आणि हा आनंद उपभोगण्यासाठी देवदयेनं त्यांच्याकडे मुबलक पैसाही होता. असा माणूस आत्महत्या करेलच कसा? नाही इन्स्पेक्टर साहेब, त्यांनी आत्महत्या केलेली नाही आहे, त्यांचा खून झाला आहे. पण पाटलांवर तिच्या बोलण्याचा कसलाही प्रभाव पडलेला दिसत नव्हता. ते आपल्या मताशी ठाम होते. पाटील शांतपणे त्यांना म्हणाले, हे बघा, मी एक पोलीस अधिकारी आहे. घडलेल्या घटनेचा शोध घेऊन योग्य तो निष्कर्ष काढणं हा माझ्या नोकरीचा एक भाग आहे. जेव्हा मी एखाद्या गुन्ह्याचा तपास करतो तेव्हा माझ्या दृष्टीनं श्रीमंत गरीब असला कसलाही फरक नसतो. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, खून आणि आत्महत्या यातला फरक समजण्या इतपत बुद्धी त्या देवानं मला दिली. आणि आता तुम्ही चंद्रासाहेबांचं आपल्या जगण्यावर किती प्रेम होतं हे सांगताय, तर त्याची दुसरी बाजू मी तुमच्या निदर्शनाला आणू इच्छितो. तिने प्रश्नार्थक नजरेनं पाटलांकडे बघितलं. आत्ताच्या या नाजूक क्षणी खरं तर या गोष्टीचा उल्लेख मी करायला नको आहे, पण आज ना उद्या ही गोष्ट समोर येणारच आहे. तेव्हा हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला इन्स्पेक्टर साहेब. मिसेस चंद्रा, आमच्या तपासातनं असं निष्पन्न झालं आहे, आपल्या पतीचे एका स्त्रीशी संबंध होते आणि हेच संबंध अलीकडं त्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू बघत होते. ते माहिती आहे मला स्वतःला चंद्रासाहेबांनी या गोष्टीची कल्पना दिली होती. ती जी कोणी स्त्री आहे ती नाहक चंद्रासाहेबांवर असला काहीतरी आरोप करून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत होती. पण त्या स्त्रीचा चंद्रासाहेबांच्या मृत्यूशी काय संबंध आहे? पाटील काहीसे गडबडले. तिच्याकडून त्यांना अशा उत्तराची अपेक्षा नसावी. कदाचित त्या मुलीने त्यांच्याशी असलेले अनैतिक संबंध जगजाहीर करायची धमकी दिली असावी. अशा धमकीला चंद्रासाहेबच काय,
कोणचाही प्रतिष्ठित माणूस घाबरल्याशिवाय राहणार नाही. मग या गोष्टीचा खरे खोटेपणा पडताळून बघण्यासाठी तुम्ही काही कृती केली आहे? नाही, अजून तरी नाही. मॅडम, इन्स्पेक्टर साहेबांनी सध्या एवढंच केलं आहे की माझं नाव त्यांनी आपल्या संशयितांच्या यादीत घातलं आहे. त्यांना वाटतं आहे की या विक्रम साहेबांच्या मदतीनं मीच चंद्रा साहेबांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होतो. या सगळ्या प्रकरणाचं मूळ असलेला त्या मुलीचा साधा शोध घेण्याचा यांनी प्रयत्न नाही केला अजून. हे खरं आहे इन्स्पेक्टर? तिच्या आवाजात आता नेहमीचा श्रीमंतीचा तोरा होता. एका करोडपती माणसाची पत्नी असल्याच्या रुबाबात ती बोलत होती आणि म्हणूनच इन्स्पेक्टरच्या पुढे साहेब लावायची तिला गरज वाटली नव्हती. उलट पाटलांना त्यांच्या आणि आपल्या स्टेटसमधला फरक दाखवून द्यायचा ती प्रयत्न करत होती. हे बघा, आम्हाला सगळ्या बाजू विचारात घ्यायला लागतात मॅडम. तिच्या पवित्र्यानं पाटीलही कैसे गडबडल्यासारखे झाले होते. पोलीस कोणत्या बाजू विचारात घेतात याची मला चांगली कल्पना आहे बरं का, ती काहीशा तीक्ष्ण स्वरात म्हणाली. आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून मी वेडी का झाले नाही याचं मनातनं तुम्हाला नवल वाटत असेल इन्स्पेक्टर साहेब. त्यांचं प्रेत बघून मी माझी छाती का बडवून घेतली नाही याचंही तुम्हाला दुःख होत असेल. असं काही मी केलं असतं तर ते तुमच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर ठरलं असतं नाही का. पण इन्स्पेक्टर साहेब, मी एवढी दुबळी कमकुवत मनाची स्त्री नाही हे तुमचं दुर्दैव समजा. कदाचित तुम्हाला विसर पडला असेल की मी कोणा सामान्य माणसाची पत्नी नाही, तर मी उद्योगपती दिनेश चंद्रांची पत्नी आहे. मी तुम्हाला जास्तीत जास्त 1 तासाची मुदत देते. या 1 तासात जर तुम्ही त्या पोरीच्या बाबतीत काही निर्णायक पावलं उचलली नाहीत तर नाईलाजानं मला तुमच्या विरुद्ध ॲक्शन घ्यावी लागेल. काय तुम्ही काय मला धमकी देताय का? पाटील आता खवळले. हो, ह्याला तुम्ही धमकी म्हणू शकता, तसंच तुम्ही ह्याला इशाराही समजू शकता. काहीतरी बोलण्यासाठी पाटलांनी तोंड उघडलं, पण ते काही बोलण्यापूर्वी सुचित्रानं कठीण आवाजात त्यांनाच हुकूम सोडला. तुम्ही आता या खोलीतनं बाहेर पडावं हे उत्तम. तुम्हाला जे काही करायचं आहे ते शेजारच्या खोलीत जाऊन करा. तुमच्या सोयीसाठी तिथे टेलिफोन आहे. या अपमानानं पाटलांचा चेहरा लाल झाला होता. क्षणभर तर मला वाटलं ते आता सुचित्राला काहीतरी सुनावणार, पण मग त्यांनी आपले ओठ घट्ट आवळले आणि मान डोलावत ते बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग सुचित्राच्या त्या पवित्र्यानं हादरलेला वाघमारेसुद्धा घाईघाईत बाहेर पडला. मी दरवाजाच्या दिशेने वळालो. तुम्ही थांबा मिस्टर विक्रम, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मी थांबलो. मिस्टर रणजित, सुचित्रा अर्थपूर्ण स्वरात म्हणाले, तुम्ही जा. इन्स्पेक्टर साहेबांना कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल. हो हो, रणजित ओशाळवाण्या स्वरात म्हणाला आणि घाईघाईनं खोलीतनं बाहेर पडला. जाताना आपल्या मागे त्यांनी दरवाजा बंद केला. बसा, सुचित्रा म्हणाली. मी एका सोफ्यात बसलो. सुचित्रा माझ्यासमोर बसली. माझा पोलिसांवर अजिबात विश्वास नाही आहे. ते या प्रकरणात काही करू शकतील असं मला वाटत नाही, ती हलक्या स्वरात म्हणाली. इन्स्पेक्टर पाटलांशी तुम्ही ज्या पद्धतीनं वागलात ना, त्यावरून ते माझ्या लक्षात आलं. तर मग मला तुमच्याशी काय बोलायचं आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल. आलंय. आपल्या पतीच्या खुन्याला मी शोधून काढावं हेच तुम्हाला मला सांगायचं आहे. बरोबर आहे मॅडम. इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. पोलिसांवर भले तुमचा विश्वास नसो, पण इन्स्पेक्टर पाटलांविषयी तुम्ही तसं काही मत बनवून त्यांच्यावर अन्याय करताय असं मला वाटतंय. ते एक अत्यंत हुशार आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या योग्यतेबद्दल कसलीही शंका नाही. घडलेल्या घटनेचं योग्य ते निरीक्षण करून त्यांनी जर ही आत्महत्याच असल्याचा निष्कर्ष काढला असेल तर मला नाही वाटत त्यापेक्षा काही वेगळा निष्कर्ष काढण्यात मला यश येईल. पण तुम्ही प्रयत्न तर करून बघा. मी तुम्हाला हवं ते देईन मिस्टर राजे. हवं ते म्हणजे नेमकं काय? मी तिच्यावर नजर रोखत विचारलं. ती एकदम गडबडली. तिने माझ्या नजरेला नजर देण्याचा प्रयत्न केला, पण तिला शक्य नाही झालं ते. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की तुम्ही मागाल तेवढे पैसे मी तुम्हाला देईन, ती मान खाली घालत म्हणाली होती. माफ करा मिसेस चंद्रा, असं कोणी पैशाचं नाव माझ्यापुढे काढलं ना की माझा मूडच खराब होतो.
तसंही तुमच्यासारख्या पैसेवाल्या लोकांच्या पैशाची मला ॲलर्जीच आहे. बेटर वे, या कामासाठी तुम्ही दुसरा कोणीतरी शोधा. तुमची ही पैशाची मात्रा कदाचित दुसऱ्या एखाद्या ठिकाणी लागू पडेल. अर्थात त्यातनं काही निष्पन्न होईलच असं नाही, पण निदान आपण हातावर हात ठेवून बसलो नाही, आपल्या परीनं आपण प्रयत्न केला, एवढं तरी समाधान तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही मोठे उद्धट दिसता हो, कपाळावर आठ्या घालत ती म्हणाली. ज्या उद्धटपणे तुम्ही इतरांशी वागता ना, त्याच उद्धटपणानं मी वागलो तर बिघडलं कुठं? मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही मिस्टर विक्रम. कसं आवडणार? तुम्ही काहीही बोलावं आणि लोकांनी ते निमूटपणे ऐकून घ्यावं अशी सवय झाली आहे ना तुम्हाला. दिस इज टू मच. तुमच्या या वागण्याबद्दल मी तुम्हाला धक्के मारून इथून बाहेर काढू शकते याची जाणीव आहे तुम्हाला? नाही, त्याची काही गरज नाही. मला इथे थांबायची हौस नाही. पण जाण्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे. आपल्या पतीचा मृतदेह पाहिल्यावर तुम्ही जो कणखरपणा दाखवला त्याचं कौतुक इन्स्पेक्टर पाटलांना वाटलं असेल, मला नाही. आपल्या पतीचा खून झाला असं तुम्हाला वाटतं आहे, पण त्याचबरोबर तुम्ही इथे असता तर कदाचित ही घटना घडलीच नसती, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला हवं. कदाचित चंद्रासाहेबांच्या आत्महत्येचं एक कारण तुम्ही असू शकता. मी? तिने काहीशा अविश्वासानं माझ्याकडे बघितलं. हो, तुम्ही. मध्यरात्रीनंतर घरी परतणाऱ्या एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याच्या आत्महत्येचं ते सुद्धा एक कारण असू शकतं. तुम्हालाही ते माहिती आहे, पण ते मान्य करायची तुमची तयारी नाही. आत्महत्येच्या शक्यतेवर विचार करायची म्हणूनच तुमची इच्छा नाही, कारण तसं केलं तर या घटनेला अप्रत्यक्षरित्या आपणच जबाबदार आहोत हे स्वतःशी का होईना पण तुम्हाला कबूल करायला लागेल, ही भीती वाटते तुम्हाला. अशा परिस्थितीत स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला टोचणी लागू नये म्हणून आपल्या पतीनं आपल्यामुळे आत्महत्या केली नसून त्यांचा खून झालाय हे सिद्ध करणं एवढाच पर्याय तुमच्या पुढे आहे आत्ता. अचानक सुचित्राच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. एवढा वेळ तिच्या चेहऱ्यावर असलेला उद्दामपणा, ताठरपणा, श्रीमंतीचा रुबाब सगळं काही गळून पडलं. तिचा चेहरा वेदनेनं कळवळल्यासारखा झाला. आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत आपला चेहरा झाकून घेत अस्पष्ट आवाजात हुंदके देत ती रडायला लागली. आतल्या आत दाबल्या जाणाऱ्या हुंदक्यांनी तिचं सगळं शरीर थरथरायला लागलं होतं. मी एकदम गडबडलो. मला वाटलं होतं माझ्या बोलण्यावर संतापून ती मला एकदम बाहेरचा रस्ता दाखवेल, पण आता उठून तिला दिलासा द्यावा का तसंच पडून तिचं रडणं थांबायची वाट बघावी मला काही कळेना. शेवटी ती शांत होण्याची वाट बघत गुपचूप बसून राहण्याचा मी निर्णय घेतला. एक सिगरेट पेटवली, शांतपणे झुरके घेत राहिलो. थोड्या वेळानं आपल्या रडण्याचा आवेग कमी झाल्यावर तिने मान वर केली. रडल्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते, गालांवरनं अश्रू वाहत होते. आपल्या पर्समधनं रुमाल काढून तिने डोळे टिपले, मग माझ्याकडे बघितलं. मी तिच्याकडे बघत सौम्य स्वरात म्हणालो, सॉरी, तुम्ही एक कणखर मनाची स्त्री आहात हे समजून मी हे सगळं बोललो. माझ्या बोलण्यावर तुमची अशी काही प्रतिक्रिया होईल याची मला कल्पना नव्हती. सॉरी. ती काही बोलली नाही. खाली मान घालून तशीच गप्प राहिली. मलाही काय बोलावं ते सुचलं नाही. काही क्षण असेच गेले शांततेत. मग जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हा तिचा आवाज एकदम स्थिर झालेला होता. विक्रमसाहेब, तुमचं माझ्याबद्दलचं हे मत ऐकून मला खरोखर अतिशय वाईट वाटलं, पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल, रणजितला तुमच्याकडे पाठवण्यासाठी चंद्रासाहेबांना तयार करण्यात माझाच हात होता. त्या वैशाली साने नावाच्या ब्लॅकमेल मुलीपासनं कोणी त्यांची सुटका करू शकेल तर ती फक्त तुम्हीच करू शकाल असं मी चंद्रासाहेबांना सुचवलं होतं. अच्छा? मी काहीसं चकित होत म्हणालो. विक्रमसाहेब, न्यू इंडिया टाइम्सच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही केसेस हाताळल्या आहेत त्या सगळ्या मी वाचल्या आहेत. तुमच्या योग्यतेबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे की माझ्या पतीच्या मृत्यूचा तुम्ही स्वतंत्रपणे तपास करावा. ठीक आहे, तुमचा एवढा आग्रहच असेल तर माझी तयारी आहे, पण अजूनही मला वाटतं की त्यातून काही निष्पन्न होणार नाही. पण निदान तुमच्या प्रयत्नांमुळे माझी खात्री तरी होईल ना. एकदा तशी खात्री झाली की चंद्रासाहेबांनी आत्महत्या केली आहे हे मान्य करून मी गप्प बसेन. चालेल, ठीक आहे. या कामासाठी पैशाची गरज तर भासणारच.
पण आता जर मी पैशांचा उल्लेख केला तर तुम्ही पुन्हा माझ्यावर नाराज होणार. नाही, आता नाही होणार. तसं चंद्रासाहेबांच्या वतीनं रणजितनी मला 10,000 रुपये दिलेत. खरं तर तेही मी परत करणार होतो. मला त्याचवेळी धाडकन दरवाजा उघडून रणजित आत आला. त्याचा चेहरा कमालीचा घाबरलेला दिसत होता. मॅडम मॅडम. आत येताच तो उत्तेजित स्वरात म्हणाला, अहो ती मुलगी ती. थांबे, मी सांगतो. रणजितच्या मागोमाग आत आलेले पाटील अधिकारदर्शक स्वरात म्हणाले. रणजितला बाजूला सारून ते सुचित्राच्या समोर येऊन उभे राहिले. एक आणखीन वाईट बातमी आहे मिसेस चंद्रा. सुचित्राने प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघितलं. चंद्रासाहेबांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणारी ती वैशाली साने नावाची जी मुलगी होती ना, ती आपल्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. कुणीतरी .38 कॅलिबरच्या रिव्हॉल्वरनं गोळी घालून तिचा खून केलाय. खून? सुचित्राचे डोळे एकदम विस्फारले गेले. तसं आमच्या तज्ज्ञांचा रिपोर्ट आल्यानंतर या गोष्टीची खात्री आम्ही करून घेऊ म्हणा. पण त्याच्या आधी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, चंद्रासाहेबांचा मृत्यू पण .38च्या रिव्हॉल्वरने झाला आहे. याचा अर्थ काय होतो लक्षात येतं आहे का तुमच्या? काय अर्थ होतो? याचा अर्थ असा होतो का चंद्रासाहेबांनी पहिल्यांदा त्या ब्लॅकमेलर मुलीचा खून केला आणि मग इथं येऊन त्याच रिव्हॉल्वरने स्वतः गोळी झाडून घेतली. आले का लक्षात मॅडम? यावरून चंद्रासाहेबांनी आत्महत्याच केली हे स्पष्ट होते. आणि आत्महत्या करण्यामागचं कारणही आता आलंय समोर. आता अजूनही तुम्ही चंद्रासाहेबांचा खूनच झालाय असं म्हणत असाल तर बाबा तुमची मर्जी. पाटील बोलत असताना सुचित्राने एकदम डोळे फिरवले होते आणि बघता बघता ती बेशुद्ध होऊन सोफ्यात कोसळली होती. रणजित झटकन पुढे झाला. मॅडम 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 म्हणत तिच्या खांद्यावर हात ठेवून तो हलकेच तिचं शरीर हलवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायला लागला. शेवटी प्रयत्न करूनही ती शुद्धीवर येत नाही असं पाहिल्यावर तो उठून उभा राहिला आणि पाटलांकडे बघत तीव्र नाराजीच्या स्वरात म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, एवढी भयंकर बातमी तुम्ही यांना अशी अचानक सांगायला नको होती. काय करणार? पाटील कपाळावर आठ्या घालत कठोर आवाजात म्हणाले, अरे त्या मुलीबद्दल माहिती सांगण्यासाठी तुमच्याच मॅडमने मला 1 तासाची मुदत दिली होती. नाही तर त्या माझ्या विरुद्ध ॲक्शन घेणार होत्या नाही का? अहो पण तरीही. काय तरी? पाटील आवाज चढवत म्हणाले. रणजित घाबरून एकदम गप्प झाला. विकी, पाटील माझ्याकडे बघत म्हणाले, तू जरा हिगडे रे. मला घेऊन पाटील खोलीच्या एका कोपऱ्यात आले. काहीशा काळजीच्या स्वरात पाटील म्हणाले, विकी, तू मला अगदी योग्य सल्ला दिला होता. या वैशालीचा मी ताबडतोब शोध घ्यायला पाहिजे होता. पण त्यावेळी माझा मूड खराब असल्यामुळं मी तुझ्या बोलण्याकडं फारसं लक्ष नाही दिलं. ठीक आहे ना, पण त्यामुळे असं काय फारसं बिघडलं आहे? नाही, आता नाही, पण नंतर बिघडायची शक्यता आहे. मला त्या मुलीबद्दल माहीत असून बी मी तिचा शोध घेण्यासाठी काहीच पाऊल उचललं नव्हतं. हे उद्याच्या वर्तमानपत्रात छापून आलं तर चांगलं नाही दिसणार नाही का? तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात नाही आलं पाटील. सांगतो. मिसेस चंद्रा घरी परतल्यानंतर मला त्या मुलीबद्दल अधिक माहिती मिळाली असं बातमी छापून आलं ना तर ते माझ्या दृष्टीनं लय चांगलं आहे. आलं लक्षात. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं आहे. हे बघा, माझ्याकडनं मी तुम्हाला हवी ती खबरदारी घेईनच. पण रणजितला तुम्ही विसरताय. मिसेस चंद्रा घरी येण्यापूर्वीच वैशाली सानेबद्दल तुम्हाला माहिती होती. ही गोष्ट त्याला माहिती आहे ना. मी त्याचं बघून घेतो रे. तू तुझं सांग. माझ्याकडून निर्धास्त राहा पाटील. तुमच्यासाठी मी एवढं करणार. अहो शेवटी मित्र कर्तव्य म्हणून काय आहे का नाही? मी किंचित हसून म्हणालो. पाटलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे सुटकेचे भाव तरळले होते. बरं पाटील, आता मला जायची परवानगी आहे? आज लगे निघू शकतो तू. जा बाबा तुझा. श्रोते हो, हे होतं सुरेश वैद्य लिखित चरित्र या कादंबरीचं 3रं प्रकरण. 4थं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.